मित्र हो, हे साहित्य संमेलन मला एखाद्या चमत्कारासारखं वाटतं. परवा दिवशी उभा महाराष्ट्र पाहत होता की इथं बदा बदा पाऊस कोसळत होता आणि इथल्या चिखलाचे फोटो आम्हाला दूरदर्शनद्वारे, टी व्हीद्वारे, वर्तमानपत्राद्वारे पाहायला मिळाले होते. मराठीमध्ये सिंहाचा वाटा एखाद्या कामामध्ये एखाद्यानं घेतला असं म्हटलं जातं, पण सिंहाच्या वाट्यापेक्षा वाघाचं काम कसं असतं ही शिक्षा आणि याचा पडताळा मला भुजबळ साहेब आपल्यामुळे आला. एवढा इथं चिखल 2 दिवसापूर्वी असताना नाशिकच्या एखाद्या शेतकऱ्यानं दारात भिजणारी द्राक्षाची पेटी उचलावी, घरात आत आणून ठेवावी, पाऊस थांबल्यावर ती पेटी बाहेर नेऊन ठेवावी, तशा तडफेनं रात्रंदिवस राबून या ठिकाणी हा एवढा मोठा भव्य मंडप उभा केला. याच्या पाठीमागं मला वाटतं की तात्यासाहेब शिरवाडकर आणि वसंत कानेटकर अशा महापुरुषांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत, म्हणून या ठिकाणी माय मराठीचा हा जागर एवढ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय. त्याची अनुभूती आपल्याला मिळते. नटसम्राट हे नाटक आणि अलीकडच्या काळामध्ये नाना पाटेकर यांनी नटसम्राटाचा सिनेमामध्ये केलेला रोल, एवढाच परिचय कदाचित नव्या पिढीला शिरवाडकरांचा असेल. पण शिरवाडकरांचा विशाखा नावाचं जे काव्यसंग्रह आहे हे महाकाव्य होतं आणि त्याच्यावर काही पिढ्या महाराष्ट्रातल्या या पोचल्या गेलेल्या होत्या. पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमचा जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला हे आम्हाला सांगता येणार नाही, पण आमचं तारुण्य मात्र विशाखा नक्षत्रावर उजळलेलं होतं हे आम्ही अभिमानानं सांगतो. मला एक महत्त्वाची तारीख याद आहे, ती म्हणजे 29 सप्टेंबर 1992. या दिवशी तात्यासाहेब शिरवाडकरांना घेऊन आमचे विजय वाघ लंडनला गेले होते. तात्यासाहेबांचं एक स्वप्न होतं की ज्याला आपण साहित्यातला प्रेषित मानलं त्या शेक्सपियरच्या घराला जाऊन भेट द्यावी आणि इंग्लंडमध्ये स्ट्रॅफोर्ड इव्हॉन अपॉन या नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये तात्यासाहेब गेले. त्या ठिकाणी शेक्सपियरचा 7 फुटाचा पुतळा होता. तात्याने आपल्या कोटातून चांदीची फुलं नेलेली होती आणि ती शेक्सपियरच्या पावलावर ठेवली. तेव्हा सुद्धा लंडनमध्ये टीव्ही, CCTV होती आणि प्रेषितासारखा, महापुरुषासारखा कोणीतरी एक मनुष्य चांदीची फुलं वाहतोय हे पाहिल्यावर तिथले क्युरेटर आणि सगळे अधिकारी धावत गेले आणि त्यांनी चौकशी केली की ही व्यक्ती कोण आहे. त्यावेळेला आमच्या विजय वाघांनी सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्तीत जास्त ज्या भाषा बोलल्या जातात आणि ज्या भाषेमध्ये लिहिलं जातं अशा जगातल्या ज्या 10 भाषा आहेत त्या भाषेमध्ये आमची माय मराठी आहे आणि त्या माय मराठीचे आताचे शेक्सपियर म्हणून जर तुम्ही कोणाला विचारलं तर हाच महापुरुष आहे. हे पाहिल्यावर मात्र तिथल्या क्युरेटरनी त्या तळघरामध्ये गेले आणि शेक्सपियरची जी हस्तलिखितं 25 वर्ष त्यांना कुणी हस्तस्पर्श केला नव्हता ती तात्यासाहेबांच्या हातात दिली. तात्यासाहेबांनी त्याला हस्तस्पर्श केला, दर्शन घेतलं आणि तात्यासाहेब हिंदुस्थानामध्ये परत आले. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतोया आम्ही भंगणाऱ्या मूर्ती, असं सुंदर काव्य लिहिणारे तात्यासाहेब आणि माझ्या नात्याचं मुख्य कारण म्हणजे पानिपत. तसं नाशिकला मी आता नव्हे गेली 35 वर्ष सांगतोय की नाशिक हे माझं अजंठा आणि वेरूळ आहे. म्हणजे तात्यासाहेबांचं घर हे माझ्यासाठी अजंठा होतं आणि कानेटकरांचं घर हे माझं वेरूळ आहे. पानिपत या विषयावर तात्यासाहेबांनाच कादंबरी लिहायची होती. पानिपत या शब्दानं भाऊसाहेब खांडेकरांना वेडं केलं, गोविंदाग्रजांना वेडं केलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांना वेडं केलं. एवढंच नव्हे तर अण्णाभाऊ साठ्यांनी आपली पहिली काव्यरचना ही पानिपतावर केलेली आहे असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही. फक्त 30 वर्ष माझं वय होतं आणि अचानक
नाशिकवरनं मला फोन आला आणि तात्यासाहेबांचा होता. ते कोल्हापूरला निघाले होते, मी मिरजेला राहत होतो. ते म्हणाले, बाळ मी कोल्हापूरच्या वाटेवर आहे, पण मिरजेला मला तुझ्या घरी यायचं आहे. मी म्हटलं, तात्या कशासाठी अचानक? नाही रे, ते म्हणाले ज्या टेबलवर पानिपत लिहिली गेली त्या टेबलाचं मला अवलोकन करायचं आहे आणि म्हणून तुझ्या घरी मला यायचं आहे. दुसरे आमचे कानेटकर, पानिपतचं रणांगण यावं नावाचं नाटक मी कानेटकरांच्या घरात त्यांना नेऊन वाचून दाखवलेलं होतं. आणि 21 वर्षापूर्वी मराठीतल्या एका तुफान खपाच्या वर्तमानपत्रामध्ये वसंत कानेटकरांनी 21 वर्षापूर्वी लेख लिहिलेला होता, 20व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कादंबरी महानायक. आणि अख्खं वर्तमानपत्राचं पान छापणारं ते वृत्तपत्र होतं लोकसत्ता. त्या काळात चांगला मजकूर प्रसिद्ध व्हायचा तिथं. ही आमची जी नाशिक भूमी आहे ही बुद्धिवंतांची आहे, गुणवंतांची आहे, क्रांतिकारकांची आहे. कलेक्टर जॅक्सनचा खून, अभिनव भारत संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सावरकर बंधूंचं कर्तव्य, काम हे आपल्याला माहितीच आहे. पण माझ्या डोळ्यासमोर या नाशिकच्या इतिहासाचं एक लखलखतं पान उजळताना दिसतं. आणि ते म्हणजे नांदूर शिंगोटे या गावातला एक सामान्य भिल्ल मनुष्य, आणि त्या भिल्लाचं नाव होतं नागोजी नाईक. 1857च्या बंडामध्ये या नागोजी नाईकानं भिल्लांचं जे बंड केलं आणि उघड्या तलवारीनं उघड्या मैदानामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी झुंज दिलेली होती. आणि त्याची तारीख होती 4 ऑक्टोबर 1857. पानिपतावर बोलायचं म्हणजे थोडंसं पाणी लागतं. 4 ऑक्टोबर 1857 चासखिंडीमध्ये कॅप्टन हेनरी नावाच्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याला तलवारीनं या आमच्या भागोजी नाईकांनी उडवलेलं होतं. आणि त्यानंतर 14 दिवसांनी म्हणजे 18 ऑक्टोबर 1857ला शमशेरपूरच्या लढाईमध्ये सुद्धा उघड्या मैदानामध्ये ब्रिटिश आर्मीचा पराभव करणारा हा भागोजी नाईक होता. म्हणजे खऱ्या अर्थी भारतातल्या आदिवासींना अभिमान वाटावा अशी घटना होती. आणि खरी गंमत पुढंच आहे मित्रांनो, जे लष्करी इतिहासाचा अभ्यास करतात पहिल्या महायुद्धाचा आणि दुसऱ्या महायुद्धाचा, त्यांना माहिती आहे की इंग्लंडची राणी जगातला सर्वात मोठा पुरस्कार द्यायची आणि तो पुरस्कार होता व्हिक्टोरिया क्रॉस. 1859 साली व्हिक्टोरिया क्रॉस हा कॅप्टन सुटर या नावाला लंडनच्या राणीनं दिलेला होता. कशासाठी दिलेला होता? की आमच्या भागोजी नाईकाला दगलबाजी नका होईना त्यांनी नामशेष केलं. म्हणजे इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया क्रॉस देते ते या भागोजी नाईकाच्या निपातासाठी. म्हणजे हा भागोजी नाईक आणि त्याचा दरारा आणि त्याची फौज केवढी मोठी असेल याचा आपण विचार करायला हवा. जेव्हा नाशिकचा मी विचार करतो त्यावेळेला इथल्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आणि घटनांचे पदर माझ्या डोळ्यासमोरून जातात. काळाराम मंदिराचा सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं काम आपण विसरू शकत नाही. नाशिकमध्ये जवळ एक करंजगाव नावाचं गाव आहे. त्या गावाला मी एकदा भेट दिली होती. तिथली डांगे मंडळी एवढी श्रीमंत होती, आम्हाला त्या गावात सांगण्यात आलं की आमचे बापजादे एवढे श्रीमंत होते की आमच्या घरामध्ये मुलांचे वाढदिवस केले जायचे साजरे, परंतु आमच्याकडे कुत्र्याचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जायचे. म्हणजे श्वानाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डांगे मंडळी अर्धा शेर सोन्याचे दागिने तयार करायचे. याचा अर्थ असा की एवढ्या श्रीमंत राजमहालातला एक राजकुमार त्या महालातून खाली उतरला आणि श्रमिकांच्या लढाईसाठी उभा राहिला. त्या महापुरुषाचं नाव होतं श्रीपाद अमृत डांगे, ज्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली भारतामध्ये. श्यामची आई मनमंगल स्तोत्र आपण मानतो. या श्यामच्या आईचे काही अध्याय इथल्या या तुरुंगामध्ये नाशिकच्या लिहिले गेलेले होते. काकासाहेब वाघ असतील, भाऊसाहेब हिरे असतील, शांताबाई दाणी असतील, ते शेतकरी संघटनेचे शरद जोशी, कितीतरी
श्रेष्ठ पुरुष, समाज पुरुष या भूमीनं दिलेले आहेत. आणि मला वाटतं की यारी आणि दिलदारी यामध्ये नाशिकचा हात कोणी धरणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा एक प्रसंग आलेला होता की नव्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, भाऊसाहेब हिरे होणार की यशवंतरावजी चव्हाण होणार. आणि थोडक्यात नाशिकचा चान्स त्यावेळेला चुकला. परंतु चव्हाण साहेबांचं कर्तृत्व असं की 3-4 वर्षामध्ये हिमालयाला थक्क करेल असं कर्तृत्व त्यांनी दिल्लीला जाऊन घडवून दाखवलं. आणि मग हेच नाशिक पुढं झालं आणि नाशिकहून यशवंतराव चव्हाणांना याच भूमीने निवडून दिलेलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थी यारी आणि दिलदारी राजकारणातली असो, समाजकारणातली असो, ही नाशिकाकडून शिकायला हवी. नागकेशर या नावाची मी एक कादंबरी लिहिली. विनायकदादा पाटील यांचा 1.5 वर्षापूर्वी मला फोन आला. त्या कादंबरीमध्ये मी एका शुगर लॉबीच्या घराण्याचा इतिहास मांडलेला आहे, सुनामचं द्वंद्व मांडलेलं आहे. आणि विनायकदादांनी मला विचारलं की का हो विश्वासराव, तुम्ही कोल्हापूरचे आहात, पण तुमच्या नागकेशर या कादंबरीमध्ये तुम्ही जे सोंगाचं पारगाव लिहिलेलं आहे ते आम्हाला आमच्या सोंगाच्या पिंपळगावासारखं वाटतं. आमच्या बांधाच्या शेंगा तुम्ही कशा काय चोरल्या किंवा कशा काय नेल्या. मी दादांना म्हणालो की दादा, जे न देखे रवी ते देखे कवी, आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. दुर्दैवानं दादांचं निधन झालं. या कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी चांगले लेखक, कलावंत, अगदी आमचे गुरु शंकर सारडांचं अनेकांचं निधन झालं. याचं मला दुःख वाटतं. मला नेहमी वाटतं, गंमत वाटते ती सामान्य माणसाची. मोठमोठे ग्रंथ, चरित्र ग्रंथ असतील, विज्ञान ग्रंथ असतील, लेखक आपापल्या परीनं सांगायचा प्रयत्न करतो, पण सामान्य माणसाची भाषा ही वेगळी असते. सरकारमध्ये काम करताना माझ्याकडे एक ड्रायव्हर होता. तो हंगामी होता, त्याचा पगार हंगामी होता, पण तो नियमित पिणारा होता. आणि पिला की त्याच्या जिभेवर असली रसवंती यायची. एकदा तो मला म्हणाला की साहेब, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासमोर मी ॲफिडेविट करायला तयार आहे. मी म्हटलं बाबा कशासाठी. ते म्हणाले की मी ॲफिडेविट यासाठी करतो की महाराष्ट्रामध्ये यूपीतल्या माणसानं पहिलं झोपडं बांधलेलं आहे. मी म्हटलं ठीक आहे, याच्यामध्ये काय विशेष आहे. नाही म्हणे साहेब, ते झोपडं महाराष्ट्रातलं मुंबईत बांधलेलं नसून ते नाशिक जिल्ह्यात बांधलेलं आहे. म्हटलं ते कसं काय. त्यांनी सांगितलं की अहो, फार पुराण काळामध्ये अयोध्येचा एक माणूस ज्याचं नाव रामचंद्र दशरथराव राजे, तो यूपीतून इथं आलेला होता आणि दंडकारण्यामध्ये पहिलं झोपडं त्यांनी टोकलेलं होतं. मला वाटतं एवढ्या विनोदी पद्धतीनं ह्या कथा कहाण्या सांगण्याचं कसब जे आहे हे सामान्य माणसामध्ये आहे. आमचं नाशिक म्हणजे रत्नाची खाण आहे साहित्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा. शाहीर परशुराम, बोले कावळा लवतो डोळा फुरफुरते बाही, ही एवढी लावणी सुंदर होती की गीता दत्तनं आग्रह धरला की ही लावणी मी गाणार आहे. शाहीर परशुराम हे वावीचे. मला आश्चर्य वाटतं की वावीला शाहीर परशुरामांचं मंदिर आहे. म्हणजे एखाद्या शाहिराचं, तमासगिराचं मंदिर असणारं गाव हे या भूमीच्याच कुशीमध्ये आहे. विद्रोहाचं पेटलेलं पाणी म्हणजे आमचे बाबूराव बागुल, दसऱ्याचा रेडा, सूड, मरण स्वस्थ होत आहे. आणि बाबूरावांनी जो विद्रोह दाखवला मित्रांनो, तो विद्रोह हा विनाशक नव्हता तर पोषक होता. आणि वामनदादा कर्डक यांच्याबद्दल काय बोलायचं. निखाऱ्यांचा कारखानदार. आता भुजबळ साहेबांनी ज्या 2 ओळी सांगितल्या त्या मलाही सांगायचा मोह होतो की सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो, सांगा धनाचा वाटा, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो. नाशिकची ही साहित्याची जी परंपरा आहे ती डॉक्टर अ.वा. वर्टी, तसेच कवी किशोर पाठक, आनंद जोरवेकर, अरुण काळे, येवल्याचे आमचे प्रकाश होळकर, आदिवासी कवी तुकाराम धांडे, ते कथाकार अर्जुन डांगळे, उत्तम कांबळे, किरण भावसार आणि संतोष हुगलीकर अशा बालसाहित्यकांपर्यंत ही परंपरा येते. मी वाङ्मयाचा, साहित्याचा आणि इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझ्यापुढे एक प्रश्न उभा राहतो. जगाच्या इतिहासातलं मराठ्यांचं स्थान आणि योगदान कोणतं होतं याबाबत सर जदुनाथ सरकार
यांनी द हाऊस ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये वाय वी सॅल्यूट मराठाज, का वंदितो आम्ही मराठ्यांना, असं एक सुंदर प्रकरण लिहिलेलं आहे. ते प्रत्येक मराठी माणसानं वाचायला पाहिजे. शिवरायांचा विचार करताना महाराष्ट्र शासनाचं गाजणारं शिवस्मारक माझ्या नजरेसमोर येतो आणि त्याबद्दलही मला सांगावंसं वाटतं की शिवस्मारकाचा विचार करताना आपण उठसूट अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा विचार करतो आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या उंची एवढी आपल्या स्मारकाची उंची असायला हवी. मला वाटतं हा आक्रस्ताळेपणा आहे आणि याच्यामध्ये अज्ञान आहे. कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही 1865ची घटना आहे. 1865च्या दरम्यान अमेरिकेमध्ये यादवी युद्ध झालं होतं आणि त्याच्या आधी शिवरायांची आमची कहाणी ही 200 वर्षांनी सिनियर आहे. शिवरायांचं राज्य थोडंसं छोटं राज्य होतं, परंतु त्या राज्याची प्रभा, त्यांच्या न्यायाची, त्यांच्या प्रतिभेची, त्यांच्या कर्तृत्वाची आणि ही जी कहाणी आहे ही फिरंग्यांच्या सर्व कागदपत्रामध्ये तुम्हाला आढळेल. मग फ्रेंच असतील, डच असतील, इंग्रज असतील, प्रत्येकांच्या कागदपत्रामध्ये दक्षिणेत शिवाजी राजा राज्य करतो आहे आणि तिथं एक शिवाजी आहे आणि नेताजी पालकर नावाचा प्रति शिवाजी आहे, याच्या नोंदी काळानं सुद्धा घेतलेल्या आहेत. या निमित्तानं मला असं सांगायचं आहे की शिवस्मारकावर आपण हजारो कोट्यावधी रुपये खर्च करण्याबद्दल आमची ना नाही, पण शिवरायांच्या ज्या स्मृती सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर आहेत, ज्या आमच्या दुर्लक्षामुळे नष्ट होत आहेत, त्या जपणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. परवा मी वेंगुर्ल्याला गेलो. वेंगुर्ल्यांची डचांची वकार, मोठा कॉम्प्लेक्स, 20-25 वर्षापर्यंत तिथं तहसील ऑफिस होतं, आता ते पडायला झालेलं आहे. राजापूरची वकार ती सुद्धा तुटलेली आहे, मोडलेली आहे. अरे राजापूरची वकारीचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला हेनरी रेविंग्टन या नावाच्या ब्रिटिशानं पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये शिवाजी राजांच्या विरोधात तोफा पाठवलेल्या होत्या आणि तोफा उडवलेल्या होत्या, म्हणून छत्रपती शिवराय आमचे राजापूरला गेले आणि त्या राजापूरची वकार थरथरलेली होती. हेनरी रेविंग्टनला 3 वर्ष अटक केलेली, त्यातच तो मृत्यू पावला. मला असं वाटतं की जर ह्या खुणा ठेवल्या नाहीत तर पुढच्या पिढीला आम्ही कसं सांगणार की आमच्या राजांच्या समोर हे ब्रिटिश किंवा हे पोर्तुगीज अशा पद्धतीनं थरथरत होते. आणि अगदी किरकोळ कारणावरून ह्या ज्या खुणा आहेत त्या नष्ट केल्या जातात. राजापूरची ती वकार का तोडली? एक साधं कारण की राजापूरची जी वकार होती 15 वर्षापूर्वी, मध्ये एक रस्ता होता, रस्त्याच्या पलीकडे पोलिसांची कॉलनी होती. पोलिसांची लेकरं कॉलनीतली संध्याकाळी 6 नंतर त्या खंडराजवळ शी आणि शू करण्यासाठी जायची आणि भूतकेताची भीती वाटायची, म्हणून ते स्मारक आम्ही तोडून टाकलं. अशा पद्धतीनं आपल्याला पाहता येणार नाही. या किल्ल्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी मुद्दाम आठवण करून देईन की नाशिकाला जे साहित्य संमेलन भरतंय हे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीपासून 70 किलोमीटरवर आहे. आता पहिली राजधानी कुठली म्हणून विचाराल तर इकून संगमनेर जवळ पेमगड किंवा शहागड नावाचा जो किल्ला आहे ती आमची स्वराज्याची पहिली राजधानी होती. आणि छत्रपती शहाजी महाराज नाव फक्त नामधारी तो अहमदनगरचा राजा होता, पण प्रत्यक्ष राजा छत्रपती शहाजी महाराज होते आणि पेमगडांचं त्यांचं राज्य. तो किल्ला तुम्ही जाऊन बघा. पाण्यातलं एखादं कमळाचं अर्ध फूल असतं त्या अर्ध्या फुलासारखा तो सुंदर किल्ला. आणि शहाजी राजांच्या ताब्यात पुण्यापासून ते नाशिकपर्यंत 65 किल्ले होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवनेरीला शिवरायांचा जन्म झाला, पण पेमगडावर या शिवरायांचा बालपण 3.5 वर्ष गेलेला आहे. अरे हे आमचे शहाजी महाराज एवढे शूर होते की शहाजी राजे मिटत नाहीत, हटत नाहीत, म्हणून आग्र्याहून आणि दिल्लीहून स्वतः बादशाह शहाजहान नाशिकला आलेला होता आणि बागलाणला आलेला होता. माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिलेला होता. त्यावेळेला जो 1635ला जो करार झाला माहुलीचा, त्या करारातल्या 6व्या कलमानुसार शहाजी महाराजांना इथून ते विजापूरला पाठवण्यात आलं. या शहाजी महाराजांचं वर्णन काय केलेलं आहे शहाजहाननं
की हा असा मराठा आहे की तो ज्या पर्वतासमोर उभा राहतो त्या पर्वताला पाय फुटतात, त्या पर्वताला घाम फुटतो आणि म्हणून इथं राहता त्यांनी उपयोगाचं नाही. आणि त्यावेळेला रणदुल्ला खान या नावाचा एक मुसलमान सरदार होता. त्यांनी माता जिजाऊबाईंना सांगितलं की भाभीजी तुम्ही विजापूरला जाऊ नका, तुम्हाला पुण्याची जर जहागिरी टिकवायची असेल तर तुम्हाला पुण्याला राहिलं पाहिजे. या उदाहरणावरून काय दिसतं की हिंदू माणसं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी होती, परंतु काही मुसलमान घराणी सुद्धा आमच्या स्वराज्यासाठी लढलेली आहेत, हे आपण विसरता कामाचं नाही. छत्रपती शिवरायांना 22 गुरु होते की 25 गुरु होते मला माहिती नाही, पण इतिहासाचं परिशीलन मी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेब नावाच्या सागरासारख्या माता होत्या आणि शहाजीराजे या नावाचे पर्वतासारखे पिता होते. शहाजी महाराजांनी भातवडीच्या लढाईमध्ये गनिमी काव्याचा पहिला मंत्र शिवरायांना दिलेला आहे. शहाजीराजे स्वतः संस्कृत पंडित होते, त्यांनी ती राजमुद्रा लिहिलेली आहे आणि शहाजी राजांनीच 1640 ते 1642 मध्ये बेंगलोरला शिवाजी महाराजांना बोलवून स्वतः ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या इतिहासाच्या खुणा आजूबाजूला आहेत आणि म्हणून मला त्या आठवतात. मराठी लेखकांच्या बाबतीत किंवा मराठी साहित्याबाबतीत काही थोडक्यात बोलायचं झालं तर चाकोरी बाहेरच्या चाकोऱ्या आपण पाहत नाही. अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान म्हणून एक ग्रंथ मी नुकताच लिहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ कधी शाळेत गेले नव्हते. 1.5 दिवसाची शाळा, साईन बोर्ड बघितले, पण एकलव्यासारखं त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं की वयाच्या 23व्या वर्षी स्वतः शिक्षण घेऊन बाहेरून ते एवढे विद्यापती बनले. डॉक्टर होमी बाबा आणि ख्वाजा अहमद अब्बास यांनी ज्या वेळेला इप्टाची स्थापना केली त्या पहिल्या 7 इप्टाच्या संस्थापकीय सदस्यामध्ये त्यांनी अण्णाभाऊंना बरोबर घेतलेलं होतं. अण्णाभाऊंनी जी स्त्री लिहिली ती त्याच दर्जाच्या स्त्रीच्या फक्त शरदचंद्र आणि प्रेमचंद यांनी भारतात लिहिलेले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं तमिळमध्ये जयकांतन, बंगालमध्ये महाश्वेता देवी आणि महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे यांना प्रोजेक्ट केलेलं होतं. जयकांतन आणि महाश्वेता देवीचं साहित्य तिथल्या साहित्यिकांनी दिल्लीपर्यंत पोहोचवलं, पण मराठी साहित्यिकांनी अण्णाभाऊंना साहित्यिकच नाही मानलं आणि त्यामुळे त्यांचं साहित्य वर जाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. त्या दोघांना ज्ञानपीठचे सगळे पुरस्कार मिळाले, तो सन्मान दुर्दैवानं अण्णाभाऊंच्या वाट्याला आला नाही. पण महाराष्ट्रासाठी, मायभूमीसाठी, मराठी भाषेसाठी अण्णाभाऊंनी जो रस्त्यावरचा संघर्ष केला, मोरारजी देसाई आणि पंडित नेहरू महाराष्ट्राला मुंबई द्यायला तयार नव्हते. त्यावेळेला अण्णाभाऊंनी आपल्या काव्यात सांगितलं, अरे वाघाला नक गरुडाला पक, तशी मराठी मुंबई माणसांची. अशा तऱ्हेचा एल्गार त्यांनी केलेला होता. 21 नोव्हेंबर 1955चा दिवस मला आठवतो. फ्लोरा फाउंटनला 15 हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यामध्ये सीताराम पवार नावाचा एक विद्यार्थी होता आणि ह्या विद्यार्थ्याचं शव बघितल्याबरोबर अण्णाभाऊंच्या डोक्यामध्ये जशा काही डमडमच्या गोळ्या फुटल्या. एक फटाका असतो जो खाली आपटला की फुटतो आणि आभाळात गेल्यावर फुटतो, त्याचप्रमाणे डमडमची गोळी अंगात घुसली की जखम करते आणि आत तिचे छेरे हे रक्त मांस बाहेर काढतात. असे अण्णाभाऊ या महाराष्ट्रासाठी लढले आणि त्या रात्री त्यांनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली या नावाची लावणी नव्हे रणलावणी लिहिली आणि खऱ्या अर्थी शब्दांच्या डागण्या देऊन आपल्या मेंदूतल्या ह्या ज्या गोळ्या होत्या डमडमच्या त्या बाहेर काढलेल्या आहेत. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊंनी कवी शैलेंद्र यांना मदतीला घेतलं आणि शैलेंद्रकडून सुंदर ओळी लिहून घेतलेल्या होत्या. जागा मराठा आम जमाना बदलेगा, 2 कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. दिल्लीला जाऊन 30-30 तास त्यांनी पंडित नेहरूंच्या समोर डब वाजवत 30-30 तास गाणी गायली, महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. म्हणून महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव मिळालं, मराठी भाषकांना मराठीचं राज्य मिळालं. परंतु या कवींची तेवढीच नोंद आपण घेतलेली नाही. मित्रांनो,
ही दिवाळी साहित्यिकदृष्ट्या मला खूप आनंदाची गेली, कारण मराठवाड्यातल्या एका लेखकाची कादंबरी जी सुलोचनाबाई देशमुखनी 25 वर्षापूर्वी प्रकाशित केलेली आहे, ती कुणी नीट वाचलेली नाही, अभ्यासलेली नाही. पण ती कादंबरी वाचताना मराठवाड्यातल्या कादंबरीकाराची कादंबरी मी वाचतोय की शेक्सपियरच्या एखाद्या मोठ्या नाटकाचा अभ्यास करतोय असं मला झालेलं होतं. आणि त्या कादंबरीचं नाव अग्निकाष्ठ आणि त्या लेखकाचं नाव बाबू बिरादार. पुढच्या महिन्यामध्ये या महान साहित्यिकाच्या घराला आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी मी मुद्दाम मराठवाड्यात जाणार आहे. बाग केसकर यांची सुरवंता नावाची कादंबरी, ऊस तोडीच्या कामगारांचं जीवन मांडणारी 73 मैल अशोक फटकरांची कादंबरी. या कादंबरीचं वेळेत कौतुक झालं असतं तर प्राध्यापक अशोक फटकर नावाचा साहित्यिक आणखी काही वर्ष जगला असता असं मला वाटतं. आता महत्त्वाचा मुद्दा आपल्या भाषणात भुजबळ साहेबांनी जो मांडला तो अभिजात भाषेच्या दर्जाचा. जर तमिळ आणि कन्नड भाषांना जर अभिजात दर्जा मिळत असेल तर माय मराठीला का मिळू नये? रंगनाथ पठारेंनी यांच्यावर चांगला अभ्यास केलेला आहे आणि लवकरात लवकर ही आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. या साहित्य संमेलनाच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार आणि मिळणारे वेतन याचा कुठंतरी आपण विचार करायला पाहिजे. रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना जेवढा पगार मिळतो तेवढाही ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात मिळत नाही. हे दुर्दैव आहे. आणि होतं काय, राज्य कुठल्याही पक्षाचा असू दे, या पक्षाचा असू दे किंवा त्या पक्षाचा असू दे, ज्या वेळेला बजेटला कट येतो त्यावेळेला कुऱ्हाड येते ती ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनावर. ती कुऱ्हाड येते लेखक आणि वृद्ध कलावंतांच्या अनुदानावर. मला काही कळत नाही. अहो, राजाच्या मखमली अंगरक्याला कपडा कमी पडला म्हणून तुम्ही द्वारपालाची धोती ओढायला निघालात, यातून काय आपण साधणार आहोत? आणि म्हणून हे जे छोटे घटक आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे. कारण सयाजीराव गायकवाड जे या भूमीतले होते त्यांनी फिरत्या लायब्ररीची कल्पना मांडलेली होती. यशवंतराव चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यातलं काम आपल्याला विसरता येणार नाही. माय मराठी अमर आहे. साहित्य संमेलनं व्हावीत की न व्हावीत नेहमीचा प्रश्न आहे. अहो, मी म्हणतो जर तुम्ही धर्माच्या नावावर लाखोच्या संख्येनं गोळा होत असाल, जातीच्या नावावर, पक्षाच्या नावावर, एखाद्या बाईच्या नावावर, बुवाच्या नावावर जर असे मोठे मोठे मंडप सजत असतील तर भाषेच्या नावावर सजायला काय हरकत आहे? मी 4-5 वर्षापूर्वी माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी लंडनला गेलो होतो. अहमद खान नावाचा महाडजवळचा तुडील या गावातला एक मुसलमानग्रस्त 1960 साली लंडनमध्ये गेलेला आहे आणि लंडनपासून 400 किलोमीटरवर ब्लॅकबर्न या नावाच्या गावामध्ये तो राहतोय. मी त्याच्या घराला भेट दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की लंडनमध्ये मी 50 वर्ष माझ्या मुलाबाळांचं राहतो, पण इंग्रजी दारात आणि मराठी माझघरात, हे आमचं तत्व आहे. आणि मला निरोप देताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी मला सांगितलं की साहेब, मुंबईला गेल्यावर तुम्ही एक करा. मी म्हटलं काय करू सांगा. ते म्हणाले आमच्याकडे मराठी दूरदर्शन किंवा दूरवाहिनीच्या बातम्या दिसत होत्या, त्या अलीकडे बंद झालेल्या आहेत. आणि माझ्या कानावर माय मराठीचे सबूत पडले म्हणजे माझी माय मला पाळण्यात घालून जोजवते असं वाटायचं. हो, मला परत एकदा मराठीचे शब्द ऐकू द्या. म्हणजे एवढ्या दूर जाऊन सुद्धा सोन्याच्या कवडशासारखे ज्ञानोबा आणि तुकोबाचे शब्द आपल्या हृदयाशी बाळगणारे आपल्या देशातले लोक असतील तर माय मराठी कधीही मरणार नाही. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराभवाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून तिजला नाही भीती मरावयाची. मराठी अमर आहे, आजरा अमर आहे, ती राहायला हवी आणि अशी मोठी मोठी साहित्य संमेलनं भरायला हवीत. आणि स्वागताध्यक्षासाठी छगन भुजबळ साहेबांसारखी खमकी माणसं आमच्या पाठीशी असायला हवीत असं आम्हाला वाटतं. माझ्या भाषणाची अखेर करताना एकच मुद्दा 1 मिनिटामध्ये मी बोलतो, अन्यथा तुम्हाला असं वाटेल की मगापासून एवढं सुंदर सुंदर शब्द एक गुन्हेगार कसा काय बोलतोय आणि एका गुन्हेगाराला संयोजकांनी इथं कसं आणलं म्हणून संयोजक पण गुन्हेगार आहेत.
मित्र हो, महाराष्ट्राची नागरी व्यवस्था किंवा नोकरशाहीची परंपरा पाहिली तर शासनामध्ये अनेक प्रबळ आणि प्रवीण असे अधिकारी असतात आणि त्यांचा एक दंडक असतो की राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पास होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादेनं राहिलं पाहिजे. आणि माझी चूक ही झाली होती की मी मर्यादेचा भंग केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी एअरपोर्टचं बांधकाम माझ्याकडे सोपवलं आणि जे बांधकाम 10 वर्ष थांबलेलं होतं ते 14 महिन्याच्या रेकॉर्ड पिरियडमध्ये मी पूर्ण केलं. एखाद्या राज्य शासनाच्या मालकीचा 3500 मीटरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट असू शकतो असं राज्य फक्त महाराष्ट्र आहे आणि ते काम मी पूर्ण केल्याबद्दल फडणवीस माजी मुख्यमंत्री माझं खूप कौतुक करत होते आणि आमच्या सिनियरना त्याचाच एक पोटामध्ये मुरडा उठलेला होता. आणि मी गुन्हेगार आहे याच्या बातम्या तुम्ही एका वर्तमानपत्रात जसे ऐकले आहेत तशा मी सुद्धा एकाच वर्तमानपत्रामध्ये वाचलेले आहे. किती 64 वेळा डबल कॉलम बातमी, कंटाळा आला. पण मला दुःखही वाटलं कारण आजपर्यंत मला त्या प्रकरणी एकही नोटीस आलेली नाही. पण नोटीस का दिली नाही याच्या मागेही राजकारण आहे. कारण नोटीस दिली तर एका महिन्याच्या आत हे सगळं टेबल उलटवून लावेल आणि हा फ्री होईल. तर याला नोटीस द्यायची नाही. स्वरचित तमाशा चौकशीचा खोटा उभा करायचा म्हणजे शासनामध्ये रिटायरमेंट नंतर दुसरी कुठली नोकरी मिळणार नाही. एखादा राजकीय पक्ष कदाचित जवळ करील ती शक्यता नाही. पुस्तकांच्या खपावर परिणाम होईल हे सगळं ठीक आहे. आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. पण मीडियाला धरून जे लोक आरोप करतात ते आरोप केल्यावर त्या कुटुंबावर त्यांच्या नातेवाईकांवर काय परिणाम होतात याचा मात्र फारसा विचार केला जात नाही. माझ्या वाट्याला जे आलं ते मी स्वीकारलं. मी घाबरत नाही. पण माझ्या वाट्याला माझ्या शत्रूंनी किंवा मित्रांनी जे दिलं तसं त्यांच्या आयुष्यात येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगेन की माझ्या ह्या अजंठा आणि वेरुळामध्ये मी आलेलो आहे. आतापर्यंत मी जसं उत्तम साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला तसा यापुढच्या काळात सुद्धा या गोदेच्या काठावर मी तुम्हाला शब्द देतो याहून सुंदर लिहायचा मी प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, माझी खात्री आहे की माझे शब्द हे रसिक वाचकांच्या हृदयावर कोरलेल्या सुभाषितासारखे टिकून राहतील. ते चोरलेल्या अग्रलेखासारखे क्षणभंगूर ठरणार नाहीत याची खात्री बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.